नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विषय आजचा आहे इयत्ता 12वीच्या परीक्षा. सध्या महाराष्ट्रामध्ये इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा सुरू आहेत. विशेष म्हणजे साधारणतः 15 लाखाहून अधिक मुलं ही परीक्षा देत असल्याचं शिक्षण विभागानं कळवलं आहे. जेव्हा परीक्षा होतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या आजपर्यंत केलेल्या अभ्यासाचं मूल्यांकन करण्याची ती सर्वोत्तम पद्धत असते. मात्र ही पद्धत गेल्या जवळजवळ 20 वर्षापासून इतकी ढासळलेली आहे की ती आता परीक्षा म्हणण्याच्या लायक राहिली का असा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्यामध्ये या बाबतीत अधिकचा अतिरेक होताना आपल्याला दिसतोय. दिवसेंदिवस यामध्ये विद्यार्थी, पालक, संस्थाचालक आणि अनेक इतरही काही घटक जे परीक्षा प्रणालीमध्ये सहभागी होतात, या सर्वांच्या सहमतीनं या परीक्षा प्रणाली अतिशय हीन दर्जाला गेलेली आपल्याला दिसून येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये आपण विचार करूया. आपल्याला माहिती आहे, काल जेव्हा 12वीचा इंग्लिशचा पेपर झाला तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये या परीक्षा प्रणालीचं जी काही बोजवारा उडाला तो इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवला गेला. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच जिल्ह्याचं नाव पुढं आलं, तो म्हणजे बीड जिल्हा. सर्व इलेक्ट्रॉनिक ज्या वाहिन्या आहेत, जी माध्यम आहेत, यांनी कालची कॉपी प्रकरणं दाखवणार फक्त बीड जिल्ह्याचा उल्लेख केला. खरं तर आमच्यासाठी हे भूषणावह आहे का अपमानास्पद आहे याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण यामध्ये आपलं स्वतःचं भविष्य असणारा स्वतः विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याच्या भविष्याचा नेहमी चिंता करणारा पालक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही संस्था चालवतो, आम्ही शिक्षण देतो असं म्हणणारा संस्थाचालक, हे सगळे या घटकामध्ये येतात. आणि राहिलं सायलं या सगळ्यांचं रक्षण करणारा पोलीससुद्धा यामध्ये सहभागी झालेला दिसतो. यामुळं ही खूप चिंतेची बाब आहे. अगदी कालची गोष्ट आम्हाला लक्षात घ्यावी लागेल, कारण दरवर्षी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये या परिस्थितीचा आढावा घेत असतो. बीड जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या खरं तर या जिल्ह्यामध्ये खूप टॅलेंट आहे, खूप काही आहे, पण आम्ही आमचा आत्मविश्वास गमावलेला आहे. विद्यार्थ्यांनी गमावलेला आहे, पालकांनी गमावलेला आहे आणि संस्था चालकांनी सुद्धा स्वतःचा आत्मविश्वास गमावल्यामुळं या गुणवत्तेसाठी आज आम्हाला शेजारच्या लातूरसारख्या जिल्ह्यावर अवलंबून राहावं लागतं आहे. आणि म्हणून आमचं मायग्रेशन तिकडं होतं आहे. कारण काय याचं? कारण हेच आहे. आत्ता मी आपल्याला म्हटलं, काल 12वीचा पेपर झाला तर या ठिकाणी आम्हाला आढळते बीड जिल्ह्यातले अनेक असे ग्रामीण कॉलेज आहेत. खास करून मी ज्या तालुक्यात राहतो त्या केजचा जर आढावा घेतला तर या परिसरामध्ये अनेक असे कॉलेज आहेत ग्रामीण भागात, जिथं मुंबई पुण्यावरून मुलांचे ॲडमिशन आहेत. आणि हे थोडे नाही आहेत, हजारावर मुलं या ठिकाणी पुणे मुंबईहून या ठिकाणी आलेले आहेत. काय उद्देश आहे? पुणे मुंबईला शिक्षण नाही का मिळत? तिथं शिक्षणाची सोय उपलब्ध नाही का? असं अजिबात नाही आहे. तर गेली 10 ते 20 वर्षापासून या ठिकाणी या लोकांना, जी अशी मुलं आहेत जी परीक्षा प्रणालीतून पास होऊ शकत नाहीत, ती सगळी मुलं या ठिकाणी ॲडमिशन घेतात. केज तालुक्यामध्ये असे अनेक कॉलेज आहेत ज्या ठिकाणी ती कॉलेज मी असं म्हणे फक्त बाहेरच्या विद्यार्थ्यावरच चालतात. मग हे कशी चालतात? तर जी काही विद्यार्थी संख्या लागते कॉलेजला, ती ही सगळे मुलं आपला TC या ठिकाणी जमा करतात. ॲडमिशनच्या वेळेस यांच्याकडून बऱ्यापैकी 20-25 हजार रुपये डोनेशन म्हणून घेतले जातात. त्यानंतर परीक्षा प्रणालीत तुम्ही कॉलेजला नाही आलात तरी परीक्षेमध्ये तुम्ही फक्त यायचं आणि लिहायचं काम करायचं असं त्यांना अप्रत्यक्षपणे सांगितलं जातं. आणि मग डायरेक्ट ही मुलं परीक्षेला येतात. परीक्षेला आल्यानंतर नक्कीच हॉल तिकीटच्या वेळी त्यांच्याकडून बऱ्यापैकी 2-5 हजार रुपये घेतले जातात. कारण हे जे घेतले जातात हे परीक्षा प्रणाली राबवण्यासाठी घेतले जातात. येणारा स्क्वॉड असेल किंवा इतर काही घटक असतील, यांचं व्यवस्थापन करण्यासाठी हे शुल्क घेतल्याचं बोललं जातं आहे पुढं. आणि हे खरोखर आहे आणि जे केलं जातं ते बरोबर आहे. कारण या परीक्षा प्रणालीमध्ये जे स्क्वॉड येतात, जे पथक नेमले जातात, तेही केवळ औपचारिकता किंवा फॉर्मॅलिटी असतात. ते तिथं जातात आपल्याला नेमलं आहे म्हणून आणि थोडंफार काहीतरी एखादा दुसरा कुठंतरी विद्यार्थ्यावर दबाव टाकून वगैरे दाखवायचं एक सोंग करतात आणि ही परीक्षा प्रणाली बिनधास्तपणे सुरू आहे.
एक 5-10 वर्षापूर्वी परीक्षा केंद्राच्या बाहेर जी जत्रा असायची ती थांबली आहे. ती कोणत्या अटीवर थांबली आहे? ती पालकाला हा विश्वास दिला गेला आहे की तुम्ही यायची आता गरज नाही आहे, आम्ही बघून घेतो. आणि म्हणून हे सेंटर्स चाललेले आहेत. याच्यात कुणाला वाईट वाटेल, कुणाला थोडंसं हे सत्य ऐकण्यासाठी अवघड जाईल, परंतु हे सत्य आहे. आणि या सत्याआधारे आमचा प्रवास सुरू आहे. आम्ही कुठं जाऊन थांबणार आहेत काहीच माहीत नाही. या सगळ्या प्रणालीतून आपण काय मिळवतो हेही माहीत नाही. आणि म्हणून आज एक चिंतेची बाब आहे. परीक्षा प्रणालीमध्ये आत्ताच मी सांगितलं, आता तर असे असहाय्य मुलं जी असतात, जी पास व्हायला थोडे कमजोर असतात, त्यांच्याकडून तर चक्क काही पॅकेजेस घेतले जातात. संपूर्ण विषय पास व्हायचे असतील तर 5-10 हजार रुपये त्यांच्याकडून सरळ घेतले जातात. अशा प्रकारच्या सिस्टम आता काम करू लागलेले आहे. हे समाजासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत घातक आहे. मी आत्ता म्हटलं, जरा याचा आपण बारकाईनं अभ्यास करू. कॉपी कुठं चालते? जवळजवळ आमचा दावा आहे, आम्ही जे सर्वे करतो, आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहतो. त्यामध्ये 100 मुलं जर परीक्षा देत असतील तर त्याच्यात फक्त 5 ते 10 मुलं, फार जबाबदारीने बोलतोय, 5 ते 10 पालकांनो नीट ऐका. ज्या आपल्या विद्यार्थ्यांचा तुम्ही फार मोठ्या याच्यात गवगवा करताय ना आणि मोठे पण सांगताय ना, हे आकडेवारी नीट ऐका. फक्त परीक्षा सेंटरवरील फक्त 5 ते 10% मुलं हे स्वतःच्या अभ्यासातून लिहिण्याची क्षमता बाळगत असावी. मी फार मोठा आकडा सांगितले ते 5 ते 10. बाकी जवळजवळ 90% मुलं हे संपूर्णपणे कॉपीवर अवलंबून असतात. जर त्या ठिकाणी पूर्णपणे कठोर उपाययोजना केली प्रशासनानं तर मुलं एक अक्षरसुद्धा लिहू शकणार नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झाली. याला सगळा पालकसुद्धा जबाबदार आहे. पालक 10वीला मुलांना कॉपी करण्यासाठी का प्रवृत्त करतो? तर कुठल्यातरी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळावं. विरोधाभास बघा कसा आहे ते. चांगल्या कॉलेजला त्यांना हे कळत नाही की माझा मुलगाच जर चांगला नसेल तर चांगलं कॉलेज त्याचं काय करू शकणार आहे. पण तरीही 10वीला लातूरच्या शाहू म्हणा किंवा इतर कुठल्या तरी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळावं यासाठी 10वीला कॉपी करण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं जातं. आणि पालक आपल्या परीनं संस्थाची संबंध प्रस्थापित करून किंवा इतर शिक्षकाशी बोलून आपल्या मुलांना जास्तीत जास्त मार्क्स कसे पडतील हे बघतात. कधी? 10वीला. त्यानंतर 10वीतून समजा ते पुढं काय करतात? मग पुढं हेच ते पालक आहेत जे ॲडमिशन मात्र इथल्याच कॉलेजला, आता मी म्हटलं ना जे कॉलेजेस ग्रामीण भागातले कॉलेजेस हे कॉपी करण्यासाठी अतिशय सुरक्षित झालेले आहेत. या ठिकाणी आपल्या मुलांना ॲडमिशन देतात. हेच पालक ज्यांच्या मुलांना 80-90% मार्क्स पडले त्यांचेसुद्धा ॲडमिशन इथंच असतात. किंवा 90%च्या वर मार्क्स असणारी मुलंसुद्धा बघा, जरा सत्य शोधा म्हणजे कळेल तुम्हाला सगळ्याला. हे फक्त ऐकायला अवघड जाईल मी मगा म्हणलं, कारण मोठा घटक याच्या सहभागी ना, आणि जेव्हा मेजॉरिटी एकीकडे असते तेव्हा ऐकायला थोडं अवघड असतं. परंतु हीच ती मुलं आहेत अनेक पालकांची जी विरोधाभास बघा काय तो, ॲडमिशन 12वीला इथंच ठेवतायत आणि मुलं क्लासेस करण्यासाठी फक्त एक आपली प्रतिष्ठा म्हणून, असं म्हणूया आपण, कारण उद्देश तोच आहे, प्रतिष्ठा म्हणून फक्त लातूरला क्लासेस करण्यासाठी पाठवतात. कारण कदाचित त्यांच्याकडे पैसे असतात अधिकचे म्हणून पाठवत असतील. इथं पैसे कुणाकडे किती त्याचा अजिबात काही कुणाला देणं घेणं नाही. परंतु समाजाचा जो प्रवाह निर्माण व्हायला आहे याच्या जे दोषी लोक आहेत हे सगळे, यांच्यामुळे समाजाचं खूप मोठं नुकसान व्हायलं आहे. केवळ मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर क्लासेसला मुलं तिथं ठेवलेली असतील तर बोर्ड परीक्षेला ॲडमिशन इथं का असावेत? ते सुद्धा चांगल्याच एखाद्या कॉलेजला असलं पाहिजे, कारण आपला मुलगा चांगल्या कॉलेजमधून पास व्हावा अशी अपेक्षा पालकांची का नाही? हा प्रश्न आज आम्ही पालकांना विचारला पाहिजे, कारण ती वेळ आली आता. कारण या ठिकाणी मी सांगितलं, आत्ताची जी परीक्षा प्रणाली ही भयंकर चुकीच्या प्रणालीनं चालली आणि त्यातली त्यात केस तालुका, बीड जिल्हा, आता बघा निकाल लागेल ना तेव्हा हे तालुके, हे जिल्हे सगळ्यात अग्रभागी असतील विभागामध्ये निकाल लागण्यामध्ये सर्वात पुढे असतील. हे कारण का? अशा प्रकारच्या परीक्षा प्रणालीतून त्या वरच्या स्थानावर असतात आणि लोकही त्याचं कौतुक करतात. मुलंही, ज्या मुलाला एक 50-60% मार्क्स अभ्यास करून केलेला असेल तर पडणार होते, त्याला 80-90% मार्क्स किंवा त्याहून अधिक मार्क्स पडतात. त्याचं मी अशा पालकांना विचारू इच्छितो, तुमच्या मुलाला, अशा मुलांना ज्यांनी कॉपी केलेली आहे परीक्षेत, अशा मुलांना तुमच्या 90%हून अधिक मार्क्स पडलेही समजा, तरी याचं कौतुक काय कामाचं आहे? आणि हा आनंद किती वेळ टिकणार आहे?
फार झालं तर 2 तास तुम्ही समाधान बाळगू शकता, लोकांकडून अभिनंदन स्वीकारू शकता, पण पुढं त्याच्या आयुष्यात तो कधीच शिकू शकणार नाही. आयुष्याच्या परीक्षा त्याला पास करायच्या असतील तर त्याला ओरिजिनल ज्ञान घ्यावंच लागेल. कारण आमच्यासारख्यांचा दावा आहे, 60% जरी मार्क्स तुमच्या मुलांना पडले, 60% लक्षात घ्या, किंवा त्यापेक्षा कमी, अगदी मी 40%च्या पुढचे मार्क्स म्हणतोय. असंख्य या ठिकाणी महाराष्ट्रात असे लोक आहेत ज्यांना फक्त 40%च्या वर, मग ते वेगवेगळे असतील, 60% पण 70%च्या आत आहेत बरेचसे, पण ते यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेले आहेत. आणि जे अशा चुकीच्या मार्गाने गेलेत ना, ते आयुष्यात कधीच सुधारू शकलेले नाहीत. त्यांना नोकऱ्या जरी लागल्या तरी आम्हाला ऐकावं लागतं, अमुक अमुक पोलीस स्टेशनमध्ये PIचा गोळी डोक्यात घालून आत्महत्या. हे सगळं का घडतंय? खरं ज्ञान असेल तर आमचा दावा आहे, खरं ज्ञान आयुष्याचे मार्ग करायला शिकवतंय, ते असं मध्ये थांबू देत नाही. म्हणून आम्ही पालकांना या ठिकाणी विनंती करतो, या परीक्षा प्रणालीत आपल्या मुलांना सुरक्षित ठेवा. त्यांना जेवढे मार्क्स पडतील तेवढे पडू द्या. त्यांच्या मार्क्स जे आहेत ते स्वीकारा. त्यांना सांगा की तुला अगदी 40-45% मार्क्स पडले तरी तुझं मी कौतुक करणार आहे. तेव्हा तो कॉपीच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल. आत्ता आपले आईवडील काय म्हणतील, आपले नातेवाईक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, याच्यासाठी तो कॉपी प्रणालीतून आपले मार्क्स मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. वर्षभर त्यानं काहीच केलं नाही. आमचा दावा आहे, आज बी जो मुलगा या अशा सेंटरवरून परीक्षा देऊन येतो ना, त्याची घरी एकदा एकांतमध्ये परीक्षा आपण घेऊयात. मी दावा करतो त्याला इथं आज पडलेले मार्क्स आणि उद्या या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पडणारे मार्क्स याच्यात खूप मोठा फरक असेल. मी असा दावा करतोय आज की त्याला इथं जर आपण बसवलं, जो कॉपी करून आत्ता हे करतोय, त्याला 35 म्हणजे पास बी होणार नाही तो. मात्र उद्या आता आपण बघाल की या परीक्षेमध्ये त्याला 70, 80, 90 मार्क्स इंग्लिशमध्ये सारख्या विषयात पडलेले दिसतील. हे अतिशय चुकीच्या बाबीनं आपण जात आहोत. आणि मला नेहमी हा प्रश्न पालकांना मी नेहमी करतोय की अशा या आनंदातून आम्ही नेमकं त्याचं भविष्य कशा प्रकारे सुधारू शकतो. आज आपल्याला माहिती आहे, केज तालुका आणि बीड जिल्हा जवळजवळ लातूरमध्ये असलेल्या विद्यार्थ्याच्या संख्येपैकी 45% एवढी संख्या फक्त बीड जिल्ह्याची. एक शेजारी जिल्हा असल्यामुळं लातूरचा जास्त प्रभाव या जिल्ह्यावर पडलेला आहे. आणि त्यामुळं अनुकरणीय समाज आणि अनुकरणीय पालक या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. मी नेहमी सांगतो, नेमकी गुणवत्ता प्रस्थापित करण्यासाठी, लातूर पॅटर्न तयार करण्यासाठी आपल्याला हवं काय होतं? फक्त एखाद्या चांगल्या संस्था चालकानं, इकडं कोट्यावधीचे भ्रष्टाचार त्यांच्या नावानं आहेत, फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी 1-2 कोटी रुपये जर एक वर्षाला खर्च केले आणि चांगले विद्वान असे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि मॅथमॅटिक्स या 4 विषयासाठी जर महाराष्ट्रातले काही निवडक प्राध्यापक त्याने आपल्या कॉलेजला घेतले आणि त्यांना स्वातंत्र्य दिलं, त्यांना हवं तसं फ्रीडम दिलं, तर मला खात्री आहे बीड जिल्ह्यात अनेक कॉलेजमध्ये अशा प्रकारे लातूर पॅटर्नपेक्षा सुद्धा अतिशय मोठा रिझल्ट देणारे कॉलेजेस तयार होतील. परंतु आमची इच्छाशक्तीच नाही. आम्ही हत्यार टाकून दिलेलं आहे. लातूरला गेल्याशिवाय काही होतच नाही अशी आमची मानसिक धारणा झाली. जेव्हा की तिथं काहीच नाही आहे, सर्वे करा, बारकाईनं अभ्यास करा या सगळ्या लातूर पॅटर्नच्या प्रणालीचा, तुम्हाला कळेल की हे सगळं एक मृगजळ आहे, एक शून्य आहे. परंतु त्याच्या मागं आज आम्ही धावत प्रचंड मोठा खर्च, आपला वेळ सगळंच वाया घालवतोय. लोक सरळ म्हणतात, नाही पण तिथं शेवटी वातावरण आहे. काय वातावरण आहे? खरं तर आज जर बघितलं तर लातूरसारखं भयानक वातावरण कुठंच नाही आहे. तरीसुद्धा आम्ही त्याला शैक्षणिक वातावरण म्हणून स्वीकारत असू तर हे चुकीचं आहे. आपल्या इथं सुद्धा आपण करू शकताय. आपल्या जिल्ह्यात हे वातावरण निर्मिती होऊ शकेल. आमच्याकडं योगेश्वरी महाविद्यालयासारखं एक महाविद्यालय आहे, ज्याने एक काळ अगदी मराठवाड्याचं शिक्षणाचं माहेरघर म्हणून आपली ख्याती मिळवलेली आहे. मात्र आम्ही त्याच्यापासून दूर गेलो. ते कॉलेजसुद्धा आता तिथूनसुद्धा चांगली मुलं लातूरकडं मायग्रेट झाल्यामुळं त्या कॉलेजनासुद्धा रिझल्ट देता येईल नाही. कारण जे राहिलेले विद्यार्थी असतात, भौतिकदृष्ट्या शेवटी निसर्गानं दिलेला एक वर्ग असतो. सगळी क्रीम जर एकाच ठिकाणी जात असेल काही लोभामुळं किंवा एक फक्त अनुकरणाचा भाग म्हणून, तर हे असं होणारच आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी रिझल्ट देता येत नाहीत. नाही तर योगेश्वरी महाविद्यालय किंवा इतरही काही आता नव्यानं चांगली महाविद्यालये आमच्या बीड जिल्ह्यात आहेत, त्यांनी जर या गोष्टीवर मात करायचं ठरवलं तर एक नव्हे कित्येक शाहू कॉलेज बीड जिल्ह्यात तयार होऊ शकतात, असा माझा दावा आहे.
पण यासाठी शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीनं आपलं योगदान देणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं संस्थाचालक, त्यानंतर त्या संस्थेमध्ये काम करणारे प्राध्यापक, शिक्षक आणि इतर सगळे. कारण का ही मुलं आमच्यातच तयार झालेली आहेत, जे लातूरला जाऊन 2 वर्षात यश घेऊन येतात. हे लातूरचं काही नाही आहे, त्याच्यात सगळं काही इथंच आहे. त्यांचा बेस किंवा फाउंडेशन आमच्या बीड जिल्ह्यानं बनवलेलं आहे, तरीसुद्धा ते लातूरला जाऊन रिझल्ट देतात. मात्र बीड जिल्ह्याचं काय हाल झालं आहे आपण बघताय. कॉपी पद्धतीमुळं बीड जिल्हा एका वेगळ्या शैक्षणिक उद्ध्वस्तेकडं वाटचाल सुरू आहे. हे थांबवायचे असेल तर आम्हाला सगळ्याला सांघिक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि तेही आजच सुरू करावे लागतील. उद्या म्हणाल तर अनेक पिढ्या बर्बाद होऊन खूप वेळ झालेला असेल. मला आशा आहे बीड जिल्ह्यात जिथं हा आवाज ऐकला जाईल. हे माझं छोटंसं मनोगत, पण ज्याला मूर्त स्वरूप देण्याची शक्यता आहे ते होऊ शकतं आहे, वास्तव होऊ शकतं आहे. या गोष्टीकडं जर इथले संस्थाचालक, इथल्या प्राध्यापक आणि अगदी बाहेरच्या किंवा आतल्या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांनी जर यावर लक्ष दिलं तर आम्ही आमच्या जिल्ह्यातून लातूरकडं होणारं स्थलांतर किंवा मायग्रेशन जे आहे शैक्षणिक उद्दिष्टासाठी हे थांबवू शकतो आणि आपल्या बीड जिल्ह्यात आपण एक चांगली गुणवत्ता नक्कीच निर्माण करू शकतो. मला वाटतं किमान पुढील होणारे पेपर जे आहेत ते कॉपीमुक्त वातावरणात व्हावेत. आता माझा व्हिडिओ झाल्या ते होणं शक्य नाही आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे पाहायला मिळणारच आहे. पण किमान तशी मानसिकता, तसा विचार तरी किमान प्रत्येकाच्या डोक्यात निर्माण होईल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.